नाशिकमध्ये भूखंड घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश. बनावट इसम उभे करून जमीन हडप करणारी टोळी जेरबंद. 2 वकिलांचा आरोपींना इंदिरानगर पोलिसांचा दणका. नाशिक शहरातील जमीन व्यवहारात धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. मूळ जमीन मालकांच्या जागी बनावट व्यक्ती उभ्या करून बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधी रुपयांचे भूखंड हडप करणाऱ्या टोळीचा इंदिरानगर पोलिसांनी पर्दाफाश केला. चेतनानगरी येथील संतोष संजीव हेगडे यांच्या मालकीचा सर्वे नंबर 889 मधील भूखंड तसेच वडाळा गाव शिवारातील सुधीर जमनादास गुजराती यांच्या मालकीच्या जमिनीचा बनावट ओळखीच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या टोळीने आधी बनावट इसम तयार केले, त्यानंतर आधार कार्डमध्ये फेरफार करून त्यावर मूळ मालकाचे नाव पत्ता टाकण्यात आला. या बनावट ओळखीच्या आधारे बँक खाते उघडून संबंधित भूखंडाची रजिस्टर खरेदी विक्री करून मूळ मालक आणि जमीन खरेदी करणाऱ्या दोन्ही पक्षांची फसवणूक केल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे. तपासादरम्यान आरोपींनी आधार अपडेटसाठी आवश्यक असलेले महाराष्ट्र शासनाचे राजपत्र देखील बनावट तयार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणात 2 वकिलांचाही सहभाग असल्याचा आरोप असून गुन्हा दाखल झाल्यानंतर ते नाशिक शहरातून फरार झाले होते. इंदिरानगर पोलिसांच्या डीबी पथकाने भिवंडी जिल्हा ठाणे येथून त्यांना अटक केली आहे. तपासात आतापर्यंत नाशिक शहरात अशाच प्रकारे 5 भूखंड फसवणुकीचे गुन्हे केल्याचे आणि त्यातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या टोळीने आणखीन किती जमीन व्यवहारांमध्ये बनावट ओळखीचा वापर केला याचा तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कपिल आरिफ पाठक वय वर्ष 38 राहणार इरॉन इम्पिरिया अपार्टमेंट खोडेनगर वडाळा शिवार नाशिक वकील, अल्मास करीम सय्यद वय वर्ष 33 राहणार इरॉन इम्पिरिया अपार्टमेंट खोडेनगर वडाळा शिवार वकील, रितेश रमेश संसारे वय वर्ष 46 राहणार वडगाव पंगू तालुका जिल्हा नाशिक, घनश्याम गजाराम गिल बनावट नावाचे संतोष हेगडे वय वर्ष 46 राहणार देवळाली कॅम्प नाशिक, शोभा शंकर मुकणे बनावट नावाने ज्योती हेगडे वय वर्ष 43 राहणारा देवळाली कॅम्प, भीमराव वाघमारे वय वर्ष 44 राहणारा सिडको पवननगर नाशिक, मुकेश जाधव वय वर्ष 38 राहणारा सिंहस्थ नगर सिडको नाशिक, रवींद्र आडागळे वय वर्ष 47 देवळाली कॅम्प, शरद मुठेकर वय वर्ष 51 राहणार मकमालाबाद नाशिक, वसीम करीम सय्यद राहणार वडाळा शिवार नाशिक, नईम करीम सय्यद राहणार वडाळा शिवार नाशिक, करीम शरफुद्दीन सय्यद राहणार वडाळा शिवार नाशिक, फिरोजा करीम सय्यद राहणार वडाळा शिवारा नाशिक, सुधीर जामुनादास गुजराती बनावट इसम मूळ नाव बाबूभाई गुलाबभाई मुलतानी वय वर्ष 68 राहणार सुरत शहर राज्य गुजरात यांच्यासह इतरांचा समावेश आहे. जमीन व्यवहाराच्या नावाखाली बनावट ओळख, खोटे दस्तऐवज आणि कटकारस्थानाचा वापर करून नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीवर इंदिरानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या कारवाईमुळे भूखंड माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे हे करीत आहेत. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील चेतनानगर येथील संतोष हेगडे यांचा एक प्लॉट बनावटी इसम उभा करून विक्री केल्याबाबतची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपित वकील यांचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले होते. त्या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी अजून सुधीर गुजराती यांचा देखील प्लॉट बनावट इसम उभा करून खरेदी करून त्या ठिकाणी एक बिल्डिंग देखील त्यांनी बांधलेली होती. आणि ज्यावेळेस आम्ही या गुन्ह्याचा सखोल तपास केला त्यावेळेस एकूण 14 आरोपी यांचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहे. त्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे. अजून 4 आरोपी याच्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. नमूद गुन्ह्यांचा तपास चालू असून आतापर्यंत नमूद आरोपींनी 5 गुन्हे केल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहे. इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारे जर कुणाचे बनावट प्लॉट झाले असतील तर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा त्यांच्या जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा. सत्यवार्ता न्यूज प्रतिनिधी निलेश शोकोकार नाशिक.